माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू साहेब फोन कोणाचा होता? नाईट मून हॉटेल. जानकी कुठे गेली? ती बाई आहे ना ज्या रूम मध्ये गेल्या तिथली कडी लावायची बरं का. माझ्याकडे असं नका पाहू. पांडुरंगाची शपथ मला काही माहिती नाही. परत जर तुझ्या तोंडातून पांडुरंगाचं नाव आलं तर यातल्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या घालीन डोक्यात. तुझ्यात नर्मदेला पाहत होतो मी आणि तू तू आत्ता जिवंत आहेस हेच तुझं नशीब समज. माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच नाही काय माहिती. बाहेर गाडीत जाऊन बस. तो मुलगा कोण होता मला नाही माहिती. गाडीत जाऊन बस. माझ्या हातून तुझा जीव जावा असं जर तुला वाटत नसेल तर गाडीत जाऊन बस. तुमचा काहीतरी गैरसमज होता. आत्ताच्या आत्ता निघ. काय बजरंगबली, तुमचे प्रभू रामचंद्र कुठे आहेत? असतील की घरात? चला जाऊन भेटू. नसतील घरात. मला वाटलंच होतं नसतील म्हणणार लगेच. नसले तर नसले, त्यांच्या पादुकांचं दर्शन घेऊ. तुम्ही काय करता इथे? मी असं म्हणलं, मी वाकणीत साहेबांची वाट बघत उभा आहे. विश्वास ठेवणार नाही ना? हे वाकणे, तुझा चेहरा एवढा का पडलाय बाबा? तुम्ही काय आता चेहरा बघून भविष्य सांगायला लागलात का? चेहरा बघून वर्तमान सांगायला लागलोय. काय म्हणतोय माझा चेहरा? एक मिनिट हा, बघायला लागते ते. पद्धतशीर बघितल्यावर कळते. अवकाळा सन्नाटा पसरलाय. ये गंमत केली बाबा. केवढं टेन्शन मध्ये आला तू. एकदम गंमत केलेली आहे का वाकण्या? गंमत करायला माझ्याकडे वेळ नाहीये. येतो. अरे थांब थांब, बजरंगबली हो, डोंगर राहिला. गंमत तर आता मी करणार आहे रे वाकण्या. अख्ख्या किल्लेदार घराण्यावर सन्नाटा पसरणार आहे. मी सांगते ना. ऐका ना माझं. मी सांगते ना सगळं काय. ऐका ना. मोठ्या साहेबांनी जानकी वहिनीचा हात धरून बाहेर ओढत आणली. राडा 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 नुसता राडा चाललाय. गोळी घातलीच नाही वे. आता जानकी वहिनीचा हात धरून मोठ्या साहेबांनी तिला गाडीत बसवलेलं आहे. साहेबांनी गाडी चालू केलेली आहे. गाडी चालू केली आणि आता गाडी निघाली आहे. मला वाटलं आतापर्यंत एक जण तरी मिळाला असावा. काय हरकत नाही, पुढच्याला असा घाव घालूया. एक घाव आणि 2 तुकडे. म्हणजे आता अजून काही करायचं राहिलंच आहे का? अजून कुठं काय झाले?
राग्या आता कुठं मुहूर्ताचा नारळ फुटलाय, अजून खोबरं सगळ्यांना वाटायचंय. अहो आता झाली की ते जानकीची नाचिक्की, तर सोडून द्या तिला. हे राग्या, ही जानकी कायमची ढगात, नाहीतर किल्लेदार घरातनं कायमची बाहेर जात नाही ना, तोपर्यंत हे उंदरा मांजराचा खेळ असाच चालू राहणार. मग आता मी पुढं काय करू? सध्या तरी फोन ठेव. आता मला मज्जा बघायची आहे, कळलं काय? लाईव्ह शो सती सावित्रीचा. चला परशु शेठ, मोठा लाईव्ह टेलिकास्ट बघायला चला. काय झालं? काही पत्ता लागला? फोन उचलला का त्यांनी? आत्याबाई सगळे प्रयत्न चालू आहेत. पण मग मगाशी कुणाचा फोन आला होता ते तरी कळलं का? नाही, साहेबांनी मला तसं काहीच सांगितलं नाही. पण माझ्या RTO मधल्या एका सोर्सकडनं मला कळालंय की साहेबांची गाडी मालाडच्या एका सिग्नल जवळ दिसली होती. मालाड? मालाडपर्यंत एकटाच गाडी चालवत गेला? आणि मग जानकी कुठे आहे? पण गणेश तर मगाशीच आला शाळेतून परत. आत्याबाई तुम्ही काळजी करू नका. आपली माणसं मालाड आणि त्या परिसरामध्ये शोध घेत आहेत. कारण साहेबांना ओळखणारी खूप लोक आहेत. कोणी ना कोणीतरी फोन करेलच. आपण हा सगळा काय प्रकार आहे? मला काही कळेनासच झालं. आत्या, काय झालं? दोघं टेन्शन मध्ये दिसताय. काय झालं? काय काही नाही रे परशू, काही नाही. आत्याबाई मला सांगा काय झालंय ते. मागचा परशुराम वाईट होता, आता सुधारलोय की नाही मी? मग मला सांगा काय झालंय ते. परशु शेठ, खरंच काही नाही झालं. वाकनीस, टाळू नका मला. काय झालंय ते सांगा. एकत्र विचार करून मार्ग काढू. नाही रे परशू, खरंच खरंच काहीही नाहीये. काय नाही झालं? हं? नक्की? मग तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे देवळामध्ये मी माफ करा परशु शेठ, मला एक महत्वाचं काम आठवलंय. आयला वाकनीस, आम्ही बोलायला लागलो लगेच महत्वाची कामं आठवायला लागली होय. नाही, खरंच महत्वाचं काम आहे. येतो मी. पहिला आत्याबाई, आम्ही सुधारलोय याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. याला काम निघालं लगेच. आम्हाला पण काम आहे. तुला काय लागलं सवरलं मला सांगायचं बरं का. परशु तुझा आहे. वाकनीस, आर्यन, शिव्या द्याव्याशा वाटतात ना? दे की रे, बिंदास दे रे. काय करेक्ट आहे आम्हाला, ज्याला शिव्या द्याव्याशा वाटतात ना तो खराब मरतो. काय काम आहे ते लवकर बोला आणि निघा इकडनं. थोड्याफार शिवाय मला देता येतात. अरे मग बेटा दे की. हा, मन मोकळं कर तुझं. पण तुझ्या आईला त्रास देऊ नको. एकदा घरला येऊन जा. अच्छा, म्हणजे आज पोस्टमन बनून आलायत तर? पोस्टमन म्हण, कबूतर म्हण, कुरिअरवाला म्हण. पण उद्या तुझा वाढदिवस आहे, तेव्हा दिवसभरात एकदा तरी येऊन जा रे घरला, आशीर्वाद घेण्यापुरता. हे बघा, तुम्हाला मी एकदाच सांगतो, ती माझी आई आहे. ती तुझी आईच आहे. तू किती नाकारलंस तरी. बाळा, हातावरचे रेष आहेत ना, आपण किती म्हणलं तरी पुसता येत नाही, बदलता बी येत नाही. तुझी नाळ आहे ना, तिच्या संगच बांधलेली आणि त्याचीच आठवण आहे उद्याचा दिस, तुझा बर्थडे. आणि तोच दिवस मला माझ्या आयुष्यातून कायमचा पुसून टाकायचा आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस म्हणून साजरा करतो मी हा दिवस. तुझ्या नाही, निदान तिच्या सुखासाठी तरी ये, नाहीतर उद्याचा दिस खायला उठत दिला. आणि तुला माझी अडचण असते ना, मी उद्या नाहीच आहे घरात, मुंबई बाहेर चाललो. बरं, असाच एक दिवस ना माझ्या आयुष्यातून निघून जा कायमचा, म्हणजे उपकार होतील माझ्यावर. वा आर्यन वा. अरे पुरे झालं तुमचं हे भाषण.
निघा इकडनं आता. आय ओ सॉरी, बिझी आहेस का? मी नंतर येऊ. नाही, काही खास नाही. माझ्याकडे डोनेशन मागायला आले होते. माझ्याकडे काय आहे ना की मी देईन. तुझी इच्छा असेल तर मी देऊ का? काही गरज नाहीये. चल इकडे. ऐका ना, मी काय सांगते ऐका ना. तू आता मी काय बोलते ऐका ना. काही ऐकणार नाही तुझं. तुम्ही हवं तर माझं वाटतंय ते करा, पण स्वतःला नका ना त्रास करू. हात नको लावूस मला. घाण वाटते मला तुझी. जवळ नको येऊस. काय करायला गेली होतीस त्या खाण्याच्या हॉटेलमध्ये? आणि तो मुलगा कोण होता? मी सांगते ना सगळं तुम्हाला, पण तुम्ही आणि तिथे जाण्यासाठी तू माझ्याशी खोटं बोललीस. गणेशची पालक सभा तिथे तिथे भरली होती. तुम्ही नका ना स्वतःला त्रास. तुम्ही नका ना त्रास करून घ्या. मी कोणाला तरी बोलवून येते. कशाला? माझ्या आबरूची लत्तर वेशीवर टांगाला? मला घृणा वाटते तुझी. त्यामुळे इथेच थांब आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे. सो मिस्टर आर्यन, उद्या तुम्हाला माझ्या बरोबर एका पार्टीला यायचंय. पार्टी? कसली पार्टी? आणि मी कशाला उगाच? आहे माझा एक मित्र ज्याचा उद्या वाढदिवस आहे. अमृता, का करतेस तू हे सगळं? मला आवडतं म्हणून. आणि त्यामुळे तुझी इच्छा नसली ना तरीही तू माझ्यासाठी उद्या यायचंय. हे बघ अमृता, मला माझा वाढदिवस सेलिब्रेट करायला नाही आवडत. मित्रांना ट्रीट द्यावी लागेल ना, म्हणून. कम ऑन यार आर्यन, आयुष्यात एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आपण हक्काने असं सांगू शकतो की आज माझा दिवस आहे. त्यामुळे तू यायचंयस उद्या. नाही येणार आहे मी. ठीक आहे, तू का येणार नाहीस हे जाणून घेतल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. कारण माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी माझे वडील मला कायमचे सोडून गेले. आता बोल काहीतरी. का दातखिळ बसले तुझी? मला गेले 2-3 दिवस कुठल्या तरी अनोळखी माणसाचा फोन येत होता. त्यानेच मला तिकडे बोलवलं. एका अनोळखी माणसाचा फोन येत होता आणि तू त्यासाठी एका घाणेरड्या हॉटेलात गेलीस का? कारण याआधी मी तुमच्याशी खोटं बोलले होते आणि मी जर तिकडे गेले नसते तर तो तुम्हाला ते सगळं सांगणार होता. अच्छा, म्हणजे या आधीच तुझ्या हातून खोटारडेपणा झालाय तर? मी काही दिवसांपूर्वी ते 1 लाख रुपये काढले होते, ते वनिताबाईंना दिले. वनिताबाई? जी कोणती मास्तरीण? उत्सवाच्या रात्री पण काही जणांनी वनिताबाईंना पाहिलंय परशुराम रावांसोबत. अनाघात अस्पर्श कुमारिका पाहत होते मी तुझ्यात. तू ते बाजारूबाई निघालीस. बाहेर जायचा रस्ता इकडे आहे. मला त्यांच्याशी थोडंसं बोलायचंय. आतापर्यंत बोललात तेवढं खूप झालं. चला.
मला हाताला धरून बाहेर काढता येतं. शी, तुझे अशा बाईशी संबंध होते मग तू अशा घाणेरड्या ठिकाणी गेलीस यात काय नवल? मी माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच ते हॉटेल माहिती नाही. आणि तो पोरगा कोण होता? पांडुरंगा शपथ मला माहिती नाही. म्हणजे तो पोरगाही अनोळखी होता आणि त्याच्याबरोबर तू एका घाणेरड्या हॉटेलात त्याच्या रूम मध्ये एकटी बसली होतीस, तेही दार बंद करून. त्या फोनवाल्यांनी मला तिकडे बोलवलं होतं. मी पांडुरंगाची शपथ घेते, तुम्हाला खरंच काय माहिती नाही हो. मला खरंच माहिती नाही. आत्याबाई, जानकी आणि भाऊजींचं काही भांडण झालंय का? गुण्या गोविंदाने संसार चाललेला आहे त्यांचा, भांडण कशाला होईल? हो का? पण गुण्या गोविंदाने चाललेल्या संसारात नवरा बायकोला असं फरफटत नेत नाही. म्हणजे तुम्हीच जाऊन जरा बघा ना. नवरा बायकोंच्या भांडणात तिसऱ्याने कशाला पडायचं? तुझ्या आणि मामांच्या भांडणात मी कधी मधी पडले? आत्याबाई, हे भांडण काही रोजच्यासारखं नाहीये. काहीतरी वेगळं होतं. मला एक सांग, या भांडणामुळे तुला आनंद झालाय का दुःख? असं काय बोलताय? साहजिकच मला खूप दुःख होतंय. हो ना? मग तुझ्या खोलीत जाऊन बस आणि शांतपणे विचार कर की हे भांडण कसं मिटवता येईल ते. जा. दुसऱ्याच्या दुःखात आनंद कसा होऊ शकतो हिला? वहिनी, राम राम. आज एकदम मूडमध्ये दिसतंय. नाही, दुसऱ्या तोंडाकडे बघून कायम रडणाऱ्या तुम्ही आज एवढं हसू कसं काय तोंडावर? म्हणजे नाही म्हणजे दसरा दिवाळी सगळ्या सणांचं हसू एकदम चेहऱ्यावर ओसंडून व्हायला लागले. म्हणलं काय झालं तरी काय वहिनी? का तुम्हाला बघवत नाहीये? अहो असं काही नाही हो. मी काय म्हणलं, तुमच्या आनंदामध्ये आम्हाला पण सहभागी करून घ्या. भाऊजी, तुम्हाला लवकरच कळेल. काही करू नका. अशा गोष्टी काही लपून राहत नाही. असं आहे? तसं काय आमच्या आयुष्यात शिमगा आहे हो सध्या चालू. तुमच्या आयुष्यातले सण काय आहेत ते तर एकदा कळू दे. काय झाले सांगा की आनंदाचं काय आहे ते. शी, किती लालघोटेपणा करताय तुम्ही. सांगितलं ना एकदा, तुम्हाला सांगणार नाही. पण हो, लवकरच या घरात काहीतरी गमतीशीर घडणार आहे, एवढं मात्र नक्की. सर्किटच आहे. तिने माझ्या डायरेक्टरला सांगते स्टोरी सांगणार नाही म्हणून. त्या घरामध्ये ज्या काही गमतीशीर गोष्टी घडणार आहेत की नाही, त्या घडवणारा डायरेक्टर आहे यो परशुराम. आत्याबाई, साहेब आलेत. त्यांची गाडी पाहिली खाली. शेळी झाली बातमी. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. म्हणजे नक्की काय झालंय? नक्की काय झालंय मलाही माहिती नाहीये. पण आता अहिल्या माझे कान खाऊन गेली. ती सांगत होती की नरसिंहाने जानकीला फरफटत नेलाय. ती सांगत होती म्हणजे किती विश्वास ठेवायचा आणि नाही हा प्रश्नच आहे. आत्याबाई, तुम्ही एकदा स्वतः खात्री करून घ्या ना. तिकडेच निघाली. म्हणजे अगदी आत्ताच गेलं पाहिजे असं नाही. म्हणजे वातावरण गरम असेल तर. नाही वागणेस, आत्ताच गेलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला उशीर झाला ना की परत जुळवाजुळव करायला किती त्रास होतो हे मी तुम्हाला सांगायला नको. आत्याबाई, या प्रकरणामध्ये मी लक्ष घालावं असं मला वाटत नाही. नकाच घालू.
तुम्ही थांबा इथेच, मी आलेच. पाया पडते तुमच्या, तुम्ही द्याल ती शिक्षा. ती अहिल्या म्हणत होती तेच खरंय. दागिने गहाण टाकलेस, मला न विचारता लाख रुपये बँकेतून काढलेस. हळूहळू हे अख्खं घर विकून खाल्लं असतंस तू. रीताबाई अडचणीत होत्या म्हणून मी त्यांना मदत केली. परत नाव घेऊ नकोस त्या बाईचं इथे. तिच्यात आणि तुझ्यात मला काहीही फरक दिसत नाही. मी खोटं बोलले हे मला मान्य. माझ्या मनात कोणताही पाप नव्हता, पण कोणाचं तरी भला व्हावं म्हणून मी खोटं बोलले. पण तुला हे सगळं मला एकदाही सांगावंसं वाटलं नाही. वाढलं, खरंच खूप वाढलं, पण मला धाडस नाही झालं. एका अनोळखी माणसाच्या फोनवरून तुला अशा घाणेरड्या ठिकाणी जाण्याचं धाडस झालं आणि मला सांगण्याचं झालं नाही. माझ्याकडून चूक झाली. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. आजपर्यंत तुझ्या अनेक चुकांवर पांघरून घातलं, पण आता नाही. कारण खोटं बोलणाऱ्या माणसाला माझ्याकडे माफी नाही. त्यामुळे पुढच्या 2 मिनिटाच्या आत या घरातलं तुझं सगळं सामान उचलायचं आणि चालतं व्हायचं. आणि पुन्हा तुझं तोंड घेऊन माझ्या समोर यायचं नाही. चल निघ. त्याच्या वाटेवरी जळे 2 डोळ्यांची ही समई. कधी रुसेल दुःख सोसेल माझं कुंभ